नमस्कार सर्वांना. आज आपण 2020 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर लगेच सुरुवात करूया आपण. बघा, फर्स्ट क्वेश्चन बघा. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायांपैकी कोणती? 1. उष्णप्रदेशीय काटेरी वने. 2. उष्णप्रदेशीय आर्द्र पानझडी वने. 3. उष्णप्रदेशीय निम सदाहरित वने आणि 4. खारफुटीची वने. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. सर्वांचंच उत्तर चुकलं ह्या क्वेश्चनचं. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. उष्णप्रदेशीय आर्द्र पानझडी वने. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानव शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्रावणारी ग्रंथी कोणती? रासायनिक संदेशवाहक. हा, बरोबर उत्तर येतं या प्रश्नाचं. रासायनिक संदेशवाहक ग्रंथी. काही जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायांपैकी कोणते? 1. पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. 2. पोलिओचा विषाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो. 3. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येते. आणि 4. पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. योग्य विधान विचारले या ठिकाणी. योग्य विधान. योग्य आणि अयोग्य हे प्रश्नामध्ये, ज्यावेळेस परीक्षेमध्ये आपण प्रश्न वाचतो तेव्हा अयोग्य आणि योग्य हे खूप काळजीपूर्वक वाचायचं. हा, बरोबर उत्तर आलंय सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? अ. निकोटीन, ब. टार आणि क. कार्बन मोनॉक्साईड. बघा, हा क्वेश्चन रिपीट झालाय. आपण या मागे ज्या प्रश्नपत्रिका सोडवल्यात त्याच्यामध्ये हा क्वेश्चन रिपीट झालाय. ऍज इट इज रिपीट आहे हा, म्हणजे थोडा पण बदल नाही. बरोबर आहे सर्वांचं.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धूम्रपान करताना निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड हे तीनही घातक पदार्थ निर्माण होतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? 1. मानवातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. 2. प्रामुख्याने पक्ष्यातील नरांमध्ये XX गुणसूत्रे आढळतात. 3. फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात. आणि 4. प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरविते. बघा हा क्वेश्चन सुद्धा म्हणजे 2-3 प्रश्नपत्रिकांमध्ये बघितलाय आपण. हा राजश्री मॅमने बरोबर उत्तर दिले. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात. अयोग्य विधान विचारले या ठिकाणी, अयोग्य. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? 1. रानभेंडी इंधन. 2. गुळवेल तेल. 3. शिरीष औषध. आणि 4. राळ धागा. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर 2 आन्सर आहेत, याचे 2 उत्तर आहेत, ते योग्यच आहेत. हा बरोबर उत्तर येत आहेत. काही जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे 1. रानभेंडी इंधन. आणि काही जण उत्तर देत आहेत शिरीष औषध. हा कीर्ती मॅम बरोबर आहे तुमचं. या क्वेश्चनचा आन्सर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही उत्तरे योग्य आहेत, बरोबर आहेत. म्हणजे या प्रश्नाला हे दोन्ही उत्तरे योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची हा हे झालं आपलं 127. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम समुद्रात पोहणे अवघड होते. बघा हा पण क्वेश्चन 2020 ची जर प्रश्नपत्रिका आपण बघायलो तर बरेच क्वेश्चन रिपीट केलेत त्यांनी आणि काही क्वेश्चन थोडासा बदल करून तेच तेच दिलेत. त्यामुळं PYQ सोडवणं हे खूप महत्वाचं असतं. बरोबर उत्तर येत आहेत सर्वांचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते हेच योग्य आहे. आणि जो परिणाम दिलाय समुद्रात पोहणे अवघड होते तर ते चुकीचं आहे. म्हणून आपण याचा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे, फक्त अयोग्य. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायांपैकी कोणता? 1. वटवाघूळ. 2. घुबड. 3. गरुड. आणि 4. खार.
अन्न साखळीतील द्वितीय भक्षक विचारलेत या ठिकाणी. द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायांपैकी कोणते? हा पण क्वेश्चन आपण बघितलाय की बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा क्वेश्चन पण त्यांनी थोडासा किंचित बदल करून रिपीट केलाय त्यांनी क्वेश्चन. त्यामुळं द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, घुबड. शिक्षण परिषदेने दिलेलं उत्तर आहे हे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? बघा ह्या क्वेश्चन मध्ये पण अगोदर असं विचारलं होतं की यात देवराई संकल्पनेच्या वैशिष्ट्य नसलेला पर्याय, आणि या या ठिकाणी विचारले त्यांनी असलेला पर्याय. वैशिष्ट्य असलेला पर्याय. बरोबर उत्तर येते सर्वांचं. शोभा मॅम, आपण मागे बघितलं त्या क्वेश्चन मध्ये नसलेला पर्याय असं विचारलं होतं. आता या ठिकाणी विचारले त्यांनी वैशिष्ट्य असलेला पर्याय कोणता? आणि कधी कधी दोन वैशिष्ट्य असतात, परंतु त्याच्यामध्ये मोस्ट ऍप्रिशिएट जो आहे ते उत्तर आपल्याला द्यायचं असते. बरोबर आलंय सर्वांचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायांपैकी कशात होईल? बघा हा क्वेश्चन सुद्धा थोडासा म्हणजे बदल करून त्यांनी रिपीट केलाय. म्हणजे 2020 ची प्रश्नपत्रिका ही आपण बघू शकतो की ज्याने 2020 ला जे परीक्षेला होते त्यांनी जर अगोदरचे पेपर सोडवले असते तरी पण ते खूप मार्क्स त्यांनी कव्हर केले असते. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश कशात होईल? मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार की समानतेचा अधिकार? बरोबर उत्तर दिलेलं आहे बऱ्याच जणांनी. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, घटनात्मक अधिकार आहे मतदानाचा अधिकार हा. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायांपैकी कोणते? 1 दिसपूर, 2 इम्फाळ, 3 इटानगर आणि 4 तिरुअनंतपुरम. कीर्ती मॅम, छाया मॅम, बरोबर उत्तर दिले तुम्ही. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, इम्फाल. हे या क्वेश्चनचं आन्सर आहे.
आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 132. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? 1. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. 2. जागतिक आरोग्य संघटना. 3. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग आणि 4. अन्न व शेती संघटना. उन्नती मॅमने बरोबर उत्तर दिलेले आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन मध्ये विचारले त्यांनी, संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. संलग्न तर आहे, पण जिनिव्हा येथे मुख्यालय आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. संलग्न असणाऱ्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? हा देखील रिपीट झालाय क्वेश्चन. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? हा, सर्वांचं बरोबर उत्तर यायले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सोलापुरी. हा गटात न बसणारा पर्याय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण किंवा कारणे खालीलपैकी कोणती? अ. पृथ्वीचा कललेला आस आणि ब. पृथ्वीचे परिभ्रमण. तर हा क्वेश्चन पण आपण बघितलेला आहे. पर्याय आहे फक्त अ योग्य, दुसरा आहे फक्त ब योग्य, तिसरा पर्याय आहे अ आणि ब दोन्ही योग्य, आणि चौथा पर्याय आहे अ आणि ब दोन्ही अयोग्य. बरोबर उत्तर आले सर्वांचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ब दोन्ही योग्य. पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. हे करेक्ट उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. मरुभूमी उत्सव जैसलमेर तर कार्निवल साठी काय? क्वेश्चन मार्क. तर 1 कोलकाता, 2 पणजी, 3 कोची आणि 4 पुदुचेरी. बरोबर उत्तर येत आहे सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, पणजी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी
विसंगत असणारी बाब खालील पर्यायांपैकी कोणती? एक, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये समावेश. 2, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. 3 आहे जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग. आणि 4, कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर. पश्चिम घाटांच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब विचारले. विसंगत असणारी. काही जणांनीच बरोबर उत्तर दिलं याचं. या ठिकाणी वैशिष्ट्यांमध्ये विसंगत असणारी बाब आहे पर्याय क्रमांक 4, कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे त्या क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? 1, सिंधुदुर्ग व भंडारा लोह खनिज, भंडारा व नागपूर मॅंगनीज. 3, सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅंगनीज, नागपूर व गडचिरोली लोह खनिज. या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅंगनीज. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. त्यानंतर 138 क्वेश्चन आता कॅन्सलच झालेला आहे हा क्वेश्चन, त्यामुळे आपण घेणार नाहीत हा क्वेश्चन. कारण आता सगळ्या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? 1, समोच्चतादर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. 2, समोच्चतादर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. 3, समोच्चतादर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शविण्यासाठी वापरतात. आणि 4, समोच्चता रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो. आता या क्वेश्चनचे आन्सर पण 2 आहेत, म्हणजे दोन्ही पर्याय योग्यच आहेत. तर ते 2 पैकी समजा तुम्ही उत्तर देतायत तर ते बरोबरच आहे. या क्वेश्चनचा आन्सर पर्याय 2 आहेत म्हटले मी. तर त्यात मध्ये आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. हे दोन्हीही उत्तर योग्य आहेत या क्वेश्चनचे, बरोबर आहेत. जर कोणी 1 दिला असेल ते पण योग्य आहे आणि 2 उत्तर दिलेलं असेल तर ते पण योग्य आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा.
माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असे? तर 1 पळस, 2 साल, 3 कांचन आणि 4 पपायरस. हा पण क्वेश्चन आपण बघितलाय. जे क्वेश्चन ॲज इट इज आलेत ते सर्वांचं उत्तर एकदम करेक्ट येते. सर्वांनी बरोबर उत्तर दिलं याचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पपायरस. हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? 1 पतेती, 2 शहेनशाही, 3 हिजरी आणि 4 पितृ. वैशाली मॅमने बरोबर उत्तर दिले. PD पठाण यांनी पण बरोबर उत्तर दिले. नरेश सरांचं पण बरोबर आले. थोडंसं कन्फ्यूज होतो आपण फास्ट वाचल्यानंतर, पण शांततेत वाचलं की आन्सर भेटून जातं आपल्याला. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? हा, बरोबर उत्तर दिले राखी मॅम तुम्ही पण. PD पठाण सरांनी अगोदर बरोबर उत्तर दिलं, तर आता परत चुकवलं. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 शहेनशाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? 1 ऋग्वेद, 2 सामवेद, 3 अथर्ववेद आणि 4 यजुर्वेद. बरोबर उत्तर येते सर्वांचं. हा, बरोबर उत्तर आलंय सर्वांचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. बीज गणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? हा, बरोबर आहे PD पठाण सर. हा, बरोबर उत्तर दिले राखी मॅम तुम्ही पण. छाया मॅम तुम्ही पण बरोबर उत्तर दिले. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 अरबी मधून अल्जेब्रा हे नाव आलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? खूप फास्ट उत्तर येते आणि अचूक उत्तर येते सर्वांचं. सर्वांनी बरोबर उत्तर दिलेत. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान. बरोबर आले उत्तर सर्वांचं. बरोबर उत्तर आहे सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी योग्य विधान कोणते? अ. निजाम शहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. आणि बी. निजाम शहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर या क्वेश्चनचा आन्सर बरोबर आलंय सर्वांचं. याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्ही अ आणि ब अयोग्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? 1. सिद्दी इब्राहिम, 2. सिद्दी हिलाल, 3. दौलत खान आणि 4. दाऊद खान. बरोबर उत्तर आहे कीर्ती मॅम तुमचं. निष्ठावंत पाईक नसलेल्या. रोहिणी मॅम बरोबर उत्तर आलं तुमचं पण. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. दाऊद खान. नेक्स्ट क्वेश्चन बघा. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधान यांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? 1. इनामे, 2. रोख पगार, 3. जहागिरी आणि 4. वतने. सर्वांचं बरोबर उत्तर आलेलं आहे याचं पण. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. 148. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण? 1 संत एकनाथ, संत नामदेव, 3 संत तुकाराम आणि 4 समर्थ रामदास. लोकनाट्य आणि लोकजीवन हे म्हटलं बरोबर उत्तर दिले सर्वांनी. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. संत एकनाथ हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? 1 सोन्याचे होन, 2 सोन्याची मोहर, 3 चांदीचा होन आणि 4 चांदीची मोहर. बघा हा क्वेश्चन पण रिपीट झालाय. आपण बघितलं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या 2 गोष्टींवर हमखास प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. बरोबर उत्तर आलंय सर्वांचं. या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 सोन्याचे होल. आता लास्ट क्वेश्चन बघूया आपण. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? 1 जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. 2 जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. 3 अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. आणि 4 जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. राखी मॅम बरोबर उत्तर आले. मनोज सर तुमचं पण बरोबर आहे. कीर्ती मॅमचं पण उत्तर बरोबर आलेलं आहे. उन्नती मॅमचं पण बरोबर आलेलं आहे. थोडस कन्फ्युज होतं आपल्याला या क्वेश्चन मध्ये, पण या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. तर हे या ठिकाणी आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडंसं आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं, पण शिक्षण परिषदेने जे उत्तर दिलेले ते आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. तर या ठिकाणी आपण 2020 ची जी ही प्रश्नपत्रिका आहे त्यामधील 30ला 30 प्रश्न बघितलेत आपण. फक्त एक जो क्वेश्चन आहे राष्ट्रीय महामार्गचा तो क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे आता, म्हणून तो क्वेश्चन आपण घेतला नाही.